नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. औद्योगिक संघटनेच्या जिल्हा संघटना धुळे यांच्या वतीने महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आले आहे. सौर ऊर्जा व कृषी योजनांच्या अंमलबजावणीत मोठ्या त्रुटी असून ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महावितरणला मोठे मानधन मिळत असतानाही सेवा अपुरी असल्याचे नमूद करत तात्काळ सुधारणा व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. नमस्कार. धुळे जिल्हा व्यापारी महासंघ तसेच सोलर असोसिएशनतर्फे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इथं महावितरण कंपनीच्या काही अनागोंदी कारभाराविरोधात एक निवेदन देण्यात आलेलं आहे. ज्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की स्मार्ट मीटर लावल्यामुळे जे ऑटो डिस्कनेक्शन केले जात आहेत तर त्या ग्राहकांना खूप मनस्ताप होतो आहे. ऑटो डिस्कनेक्शन ही जरी चांगली पद्धत असली तरी सदोष रीडिंग वाचन असताना ज्यांच्याकडे ऑलरेडी महावितरण कंपनीकडे सोलरची थकीत थकबाकी आहे अशा लोकांनासुद्धा डिस्कनेक्ट केलं जात आहे आणि त्यांच्याकडून पैसे भरणा करूनच पुन्हा वीज जोडणी केली जाते. तर हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचप्रमाणे सोलरचे कॅपॅसिटी आता वापरलेल्या रिडिंगनुसारच आपल्याला बसवता येणार आहे. पूर्वी सँक्शन लोडप्रमाणे बसवता येत होती आणि त्यामुळे ज्यांना काही लोड एक्सटेन्शन करायचं असेल, घरात काही विद्युत उपकरणे वाढवायची असतील तर त्यांच्यावर आता पुन्हा पाबंदी आणण्यात आलेली आहे. तर ह्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इथे निवेदन दिलेलं आहे आणि ज्या ग्राहकांच्या सदोष रिडिंग असताना जरी वीज डिस्कनेक्ट केली जात असेल तर त्या ग्राहकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आता आम्ही सर्वजण जाणार आहोत. महावितरण कंपनीला आमची विनंती आहे की सदोष रिडिंग ज्यांचं असेल त्यांची रिडिंग तपासूनच डिस्कनेक्शन करावी, अन्यथा आमचे आंदोलन महाराष्ट्रभर याच पद्धतीने सुरू राहणार आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.